दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाबाबत आणखी एक मोठी अपडेट हाती आली आहे। हा स्फोट आत्मघाती हल्ला नव्हता अशी माहिती आता तपासातून पुढे येते। एनआयएनं काल तपासाची सूत्र हाती घेतल्यावर या संदर्भातील प्रत्येक पैलूचा विस्तृत शोध घ्यायला सुरुवात केली। त्यात एनआयएला आत्मघाती हल्ल्याची कोणतीही शक्यता आढळलेली नाही। स्फोटकं पकडली जातील या भीतीनं घाबरून स्फोट घडवला असं दिसतंय। बॉम्ब पूर्णपणे तयार झाला नव्हता, केवळ कच्चा स्फोटकांचा स्फोट घडवला अशी सूत्रांची माहिती आहे। स्फोट झाल्यावर कोणताही मोठा खड्डा पडला नाही, परिसरात कुठेही खिळे छर्रे आढळले नाहीत, त्यावरून बॉम्ब तयार झाला नव्हता अशा निष्कर्षाप्रत तपास यंत्रणा पोहोचल्याची माहिती आहे। दिल्ली, एनसीआर, पुलवामा, फरीदाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरू केली होती। 9 आणि 10 नोव्हेंबरला दिल्लीजवळ हरियाणातील फरीदाबादमध्ये छापेमारीत 3000 किलो स्फोटकं, डिटोनेटर, टायमर, बॉम्ब बनवण्याची सामग्री ही जप्त करण्यात आली। त्यामुळे दबाव वाढला आणि त्यामुळे घाबरून स्फोट घडवल्याची माहिती मिळते।